श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कालाष्टमी ते दिवाळीपर्यंत उंबरठ्याची पूजा कशी करावी, दाराची पूजा कशी करावी याबद्दल आपण आज सविस्तर माहिती पाहणार आहोत. प्रथमतः आपण उंबरठ्यावरती पाणी घालून उंबरठा स्वच्छ करून घ्यावा किंवा ओल्या कापडाने उंबरठा पुसून घ्यावा. त्याचबरोबर दारालाही ओल्या कापडाने स्वच्छ पुढून मागून पूर्णतः स्वच्छ पुसून घ्यावे. त्यानंतर वाटीमध्ये थोडीशी हळद घ्यावी. त्यामध्ये गुलाबजल, गोमूत्र, हिना किंवा मोगऱ्याचा अत्तर घालावा. हिना किंवा मोगऱ्याचा अत्तर लक्ष्मी मातेला खूप प्रिय आहे, त्यामुळे अत्तर जरूर घालावा. त्याचबरोबर भीमसेनी कापूर घालावी, चंदन पावडर घालावी. या सर्व वस्तू लक्ष्मी मातेला खूप प्रिय आहेत, त्यामुळे या सर्व वस्तू वापरून जर हळदीचं लेपन केलं तर लक्ष्मी माता प्रसन्न होईल. त्यामुळे त्याची पेस्ट बनवून घ्यावी आणि उंबरठ्यावरती त्याचं लेपन करावं. त्याचबरोबर रांगोळीने उंबरठ्यावरती रांगोळी काढून घ्यावी. त्यानंतर एका प्लेटमध्ये कुंकू, चंदन पावडर आणि गुलाबजल घालून कुंकूचे मिश्रण तयार करून घ्यावे. ते मिश्रणाने दारावरती स्वस्तिक काढावे. स्वस्तिक काढत असताना कधीच क्रॉस करून स्वस्तिक काढू नये. ज्याप्रमाणे मी काढले अशा पद्धतीने तुम्ही स्वस्तिक काढू शकता. पण स्वस्तिकाची टोके ही मोडलेली असावी, म्हणजे बाहेरच्या साईडला वाकलेली असावीत. त्याचबरोबर त्याच्यामध्ये 4 बिंदू दिलेले असावेत. त्याचबरोबर स्वस्तिकच्या साईडला दोन्ही साईडला 2 उभ्या रेषा असाव्यात. स्वस्तिकच्या मापाच्याच त्या उभ्या रेषा काढायच्या आहेत. त्यामुळे लक्ष्मी स्थिर राहण्यास मदत होते. त्यानंतर त्याच्यावरती हळदी कुंकू लावून त्याची पूजा करावी. अक्षता वगैरे दीप धूप लावून त्याची पूजा करावी. दारासमोर रांगोळी काढावी, दिवा लावावा, दिव्याची सुद्धा पूजा करावी. उंबरठ्याला फुलं अक्षता वाहून उंबरठ्याची पूजा करावी. हळदी कुंकवाची 5-5 बोटे ओढावीत. त्याचबरोबर उंबरठ्याच्या उजव्या साईडला दिवा प्रज्वलित करून तिथे ठेवावा. त्याचबरोबर उंबरठ्याच्या उजव्या साईडला एका भांड्यामध्ये पाणी ठेवावे. हे बाहेरच्या पितृंसाठी, पितृ प्रसन्न होण्यासाठी ते उंबरठ्याच्या ठिकाणी पाणी ठेवावे. आणि स्वस्तिकची देखील दीप धूप लावून घंटी वाजवून पूजा करावी. अशा प्रकारे तुम्ही कालाष्टमी ते दिवाळीपर्यंत उंबरठ्याची पूजा केली तर घरात लक्ष्मी स्थिर राहील, लक्ष्मीचा वास होईल. त्यामुळे जरूर ह्या कालाष्टमी ते दिवाळीपर्यंत अशा प्रकारे उंबरठ्याची पूजा करावी. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. श्री स्वामी समर्थ. थँक्यू.